उपवास असो की नसो, घरात आमच्यात नाश्त्याच्या प्रकारामध्ये साबुदाणा हा प्रकारसुद्धा येतो बरं का. तुमच्याकडे पण येतो का नक्की सांगा. मनस्वीला आठवड्यातनं एकदा तरी साबुदाणा पाहिजे. पोहे उपमा शिरा खाऊन पण कंटाळते. मग त्यामुळे सगळ्यांसाठीच मग आम्ही उपवास नसला तरी सगळ्यांसाठी साबुदाण्याचा नाश्ता करतो. आणि त्यात रिमझिम पाऊस पडतोय, वातावरण खूप थंडगार झालं आहे, त्यामुळे त्यात खाण्याची मजाच अजून भारी आहे बरं का. आणि मग संध्याकाळच्या जेवणात छानपैकी इथं पनीरची भाजी केलेली आहे. पनीरचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, त्यामुळे दाखवली नाही रेसिपी, तुम्ही बघू शकता ज्याला कोणा बघायचं असेल. आणि असं जेवण असलं की मनस्वी पुढे कुठलेही दुसरे चविष्ट पदार्थ ठेवा, ती पनीर सोडून अजिबात दुसरा पदार्थ घेणारच नाही, मग तो कितीही सोन्याचा असू द्या. तिला पनीरचीच भाजी आवडते बरं का. तुमच्याही घरात कोण असं मूल आहे की त्याला तीच वस्तू असली की दुसरी कुठलीच घेत नाही, तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी एक मिशोवरून पार्सल आलं होतं, ते कोणासाठी आणि त्यात काय ते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. तोपर्यंत बाय बाय.